नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून इयत्ता 12वी भूगोल प्रकरण 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास यामधील व्हिडिओ क्रमांक 3 मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये आज आपण पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. अर्थात तुम्हाला सुरुवातीलाच या व्हिडिओमध्ये पहा बरे जमते का अशा पद्धतीचं एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टचं आपल्याला वाचन करायचे की म्हटलंय दिलेल्या माहितीच्या आधारे, म्हणजे ही माहिती संपूर्ण वाचायची आणि तुमचे निष्कर्ष लिहा. तसेच स्पियरमॅन गुणानुक्रम सहसंबंधाच्या आधारे दोन्ही चलांमधील सहसंबंधाची काय करा, गणना करा. या प्रदेशातील विकासाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल हे आपल्याला पाहिजे. काय दिले पहा त्यांनी की प्रदेश दिले, तिथं त्याला नावं दिलेत अ आ इ ई आहे की नाही, अशा पद्धतीची नावं दिलेत. तुम्ही कल्पना करा की गावाची नावं आहेत, प्रदेशाची नावं आहेत किंवा राज्यांची नावं आहेत. इथं काय केले, शाळेत येऊ घातलेल्या कुपोषित मुलांची टक्केवारी वर्ष 2016ची आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला. आणि नंतर शिक्षणावरती सरकारी खर्च जो आहे, जे अर्थसंकल्प सादर केला जातो त्या अर्थसंकल्पाची टक्केवारी 2016ची दिलेली आहे. उदाहरणार्थ अ हा जो ठिकाण आहे 29.3 काय आहे, कुपोषित मुलांची टक्केवारी आहे आणि त्याच्यावरती 4.70 हा अर्थसंकल्पीय शासकीय खर्च दर्शवलेला आहे. आ 11.2 या ठिकाणी दिले, 4.17 हा शिक्षणावरील खर्च तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर ई हे ठिकाण आहे, या ठिकाणामध्ये काय केलंय तुम्हाला 3 पॉइंट जे काही आहे तर ते 3.4 दिलेला आहे आणि त्यासाठी शिक्षणावरील जो खर्च आहे तो शिक्षणावरील खर्च 7.10 या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं दिलेले आहे. तर काय सांगितले तुम्हाला, स्पियरमॅन गुणानुक्रम सहसंबंध काढायला सांगितलेला आहे. आता स्पियरमॅन गुणानुक्रम हा सहसंबंध पाहत असताना तुम्हाला प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील प्रॅक्टिकलचे, तर त्याच्यामध्ये मी स्पियरमॅनच्या थेरीच्या आधारे कसं 2 चलामधील सहसंबंधाची गणना करायची याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तो व्हिडिओ पहा, अन्यथा मी पुन्हा या ठिकाणी त्या संदर्भामध्ये तुम्हाला स्पियरमॅनची गुणानुक्रमांकाची थेरीच्या आधारे आपण त्याची तुलना करूया. जे प्रॅक्टिकलचा भाग इथे दिलेला आहे. काय करायचं असतं की जसंच्या तसं प्रदेश इथं तुम्ही लिहून काढलेत. शाळेत येऊ घातलेल्या मुलांची टक्केवारी मी इथं जशीच्या तशी लिहिली. नंतर हा कॉलम थोडा वेळ बाजूला ठेवा आणि नंतर हा जो कॉलम आहे शिक्षणावर सर्क हा जसंच्या तसा लिहिलेला आहे. आता याला आपण R1 असं म्हणायचं आणि याला R2 म्हणायचं. काय करायचं, सर्वप्रथम याचा गुणानुक्रम लावायचा. म्हणजे सर्वात मोठी जी संख्या असेल, हा चार्ट इथे घेतलाय बरं, सर्वात जी मोठी संख्या असेल 31.7 त्याला 1 क्रमांक द्यायचा, 29.3 त्याला 2 क्रमांक द्यायचा, त्यानंतर 27 आहे 3, 27 नंतर लहान 19.2 ला 4, त्यानंतर 12.8 5, त्यानंतर 5.9 6, 3.4 7 दिलेत आणि शेवटी राहतो तो 3.18. असा याला गुणानुक्रम, त्याला आपण R1चा चार्ट आपला तयार झालेला आहे. तर एकूण किती संख्या आहे तिथं शेवटचा आलाय म्हणजे तो 8 संख्या आहेत. आता पाहूया शिक्षणावर सरकारी खर्च, मग त्याच्यासाठी R2 म्हणायचं. या पद्धतीनेच काय करायचं, तुम्ही इथं त्याचा क्रम लावायचा आहे. मी या ठिकाणी क्रम लावून दिलेला आहे 7.1, त्यानंतर 5.95 इथं 2 दिले, 5.4
3 दिलेला आहे 5.33 70, 4 दिले 4.70, त्यानंतर 4.45 5, 4.17 आणि 4.097, शेवटी 3.82 दिलेले आहे। आता लक्षात आलं तुम्हाला, या चार्टवरून हा चार्ट तयार झाला, या चार्टवरून हा चार्ट तयार झाला। आता काय करायचं, इथं दिलंय सूत्र R1 वजा R2, याच्यामधून हे वजा करायची आणि इथं लिहायचे। आता 2 मधून 4 जात नाहीत, है की नाही, म्हणजे आपण त्याचं उत्तर काय येतं, -2 येतं। 4 मधून 2 गेले -6 या ठिकाणी आलेला आहे, बरोबर आहे। 7 मधून 1 गेला 1 उत्तर आलेला आहे। 5 मधून 3 गेले त्या ठिकाणी 2 उत्तर आलेलं आहे। 1 मधून 7 -6, 3 मधून 5 गेले -2 आलं, 8 मधून 8 -0 आलं, 6 -2 बरोबर 4 आलं। R1 वजा R2 हा 4 तयार झाला। आता पुढचा तुम्हाला कॉलम करायचा आहे, R1 वजा R2 चा वर्ग करायचा आहे, म्हणजे याचा वर्ग तुम्ही केला की याचं उत्तर मिळतं। -2 गुणिले -2 बरोबर 4 येतं त्याचा वर्ग, तेच आहे इथं 6 6 36, 2 चा वर्ग 4, -6 36, -2 4, 0 चा वर्ग 0, 4 चौक 16, या सर्वांची बेरीज करायची आणि ती बेरीज ज्याला समेशन बरोबर 104 असं त्याचं उत्तर आलेलं आहे। आता प्रत्यक्षात आपण उदाहरण सोडूया। स्पियरमनचा गुणानुक्रमण सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे। इथं सूत्र आहे R बरोबर 6 समेशन कंसात R1 वजा R2 बरोबर त्याचा वर्ग भागिले n कंसात n चा वर्ग वजा 1, हे त्याचं सूत्र आहे। आता या सूत्रामध्ये आपण किमती घालूया। पहा, R1 बरोबर इथं काय आलं 1 वजा त्या ठिकाणी 6.6 इथं आलं। आता हे जे आहे की नाही डायरेक्ट समेशन हे, तर हे डायरेक्ट येते 104, आलं लक्षामध्ये। हा R1 वजा R2 चा वर्ग आहे, इथं समेशन आहे, म्हणजे काय संख्या येईल 104 येईल। आता n म्हणजे काय, ह्या किती संख्या आहे टोटल 8 आहेत, म्हणून n बरोबर 8 आलं। आता n वर्ग म्हणजे 8 चा वर्ग, 8 8 64 म्हणतो तो लिहिला, वजा 1 हे आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता पुढे जाऊया आपण, इथं माझ्याकडून 1 वजा लिहायचं राहिलेलं आहे पहा। त्यानंतर R1 बरोबर 1 वजा, आता हे अगोदर करून घ्यायचं काय, 6 गुणिले 104, त्याचं उत्तर तुम्हाला 624 मिळतं। आता 8 64 वजा 1 करून घ्यायचं अगोदर, 63 गुणिले 8 केलं, त्याचं उत्तर किती आलं 504। आता याचा तुम्हाला प्रत्यक्ष काय करायचं आहे, वजाबाकी करायची। तर ती वजाबाकी करत असताना मी त्या व्हिडिओमध्ये कशी करायची, तर याला आपण इथं छेदस्थानी 1 नाही आहे की नाही, इथं छेद दिलेला नाही म्हणजे तो 1 ग्राह्य धरायचं आणि डायरेक्ट वजाबाकी केव्हा होते, समान छेद असतील तेव्हा वजाबाकी होते। तर ती तुम्हाला पद्धत त्यामध्ये दर्शवलेली आहे। हा 1 इथं आला, याचं जो वजाबाकी भागाकार आलेला आहे तो भागाकार तुम्हाला 1.23 या ठिकाणी आलेल्या अगोदर, आणि त्याचं उत्तर येतं R बरोबर -23, हे त्याचं उत्तर आलेले। लक्षात येतं तुम्हाला, हे करायचं, हे अगोदर करायचं, त्याला 8 न हे आलं, याचा भागाकार जो आहे तो भागाकार आला 1.23, मग 1 वजा 1.23 बरोबर उत्तर आलं -0.23, हे त्याचं उत्तर आलं। आता त्याच्या आधारे काय म्हटले त्यांनी, या प्रदेशातील विकासाबद्दल तुम्ही काय सांगाल, आता हे दिलेलं आहे, तर याची माहिती तुम्हाला त्या प्रॅक्टिकलच्या व्हिडिओमध्ये दिसेल। मी असं सांगेल की वरील दोन्ही तक्त्यामधील, हा तक्ता आणि हा तक्ता, 2 घटकामध्ये दिलेल्या माहितीचा स्पियरमन गुणानुक्रम सहसंबंधाच्या आधारे 2 चलामधील सहसंबंधाची गणना केली तर उत्तर, गणना केली आपण इथं, त्याचं उत्तर काय आलं -0.23 इतके आलेलं आहे। आता या वजा आलंय म्हणून काय म्हणायचं, यावरून दोन्ही चलामधील
नकारात्मक सहसंबंध दिसून येतो. जर अधिक आलं तर होकारात्मक म्हणायची, तर नकारात्मक संबंध येतो. याचा अर्थ नकारात्मक म्हणजे काय? शाळेत येणाऱ्या कुपोषित मुलांची टक्केवारी आणि शिक्षणावरती झालेला सरकारचा खर्च याचा प्रत्यक्ष काहीही सहसंबंध तुम्हाला दिसत नाही. हे छोटं तुम्हाला त्या ठिकाणी आहे. पहा बरं, नुसता एवढा चार्ट दिलाय परंतु एवढी प्रोसेस तुम्हाला सगळी करावी लागते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता पहा की भूमी उपयोजन आणि प्रदेशाचा विकास हा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा उपयोग आणि त्याचा प्रदेशाचा विकासाचा काय संबंध आहे? तर विकसित व अविकसित भूमीची वेगवेगळ्या कामासाठी वापराची टक्केवारी भिन्न असते, आहे की नाही? विकसित देशात जमिनीचा वापर वेगळ्या कारणासाठी असतो, अविकसित भागामध्ये वेगळ्या कारणासाठी असतो आणि म्हणून समाजाच्या गरजेनुसार भूमी उपयोजनेत फरक पडताना दिसतो, हे आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर प्रदेशाची सामाजिक, कोणत्या भूमी या प्रदेशाची सामाजिक आर्थिक स्थिती बदलते तसतसं भूमी उपयोजन सुद्धा काय होतं? बदलतं. त्यानंतर ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजन बदलत जाते, त्यामध्ये फरक आढळतो. आता ग्रामीण भागात जमीन मोठ्या प्रमाणात शेतीसाठी, गायरानासाठी, तर नागरी भागात निवासी, व्यावसायिक, वाहतूक, शैक्षणिक यासाठी जमिनी वापरल्या जातात. ग्रामीण आणि शहरी भागातील भूमी उपयोजन जमिनीचा वापर हा भिन्न भिन्न स्वरूपाचा असू शकतो. त्यानंतर विकासानुसार जमिनीचा वापर काय होतो? वाढतो. जसजसा आर्थिक विकासाचा वेग वाढत जातो तसतसे ग्रामीण भागाचे नागरीकरण होण्याची क्रिया ही काय होतं? वाढत जाते. हे आपण त्या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीनं भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकासाबद्दल आपल्याला माहिती देता येईल. चला आता पुन्हा एक ऍक्टिव्हिटी झालेली आहे, करून पहा. काय दिलं इथं? भूमी उपयोजन तक्त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं प्रदेश दिलाय, इथं त्या प्रदेशाचं लागवडीखालील योग्य भूमी दिलेली आहे. त्यानंतर कायम पिकाखालील भूमी इथं दिली, सराव कुरणाखालील भूमी या ठिकाणी दिली, वनाखालील भूमी यामध्ये दिलेली आहे, इतर भूमी आणि त्या प्रदेशाचं राष्ट्रीय स्थूल उत्पन्न डॉलरमध्ये 2017चे दिले. इथं तुम्हाला वेगवेगळे प्रदेश आणि ही माहिती दिलेली आहे. याचा आता आपण अभ्यास करायचा, निरीक्षण करायचं आणि आपण पाहूया एक एक प्रश्न पुढे काय सांगितले सोडवायला. तर वरील तक्ता काय दर्शवतो? नेहमी तुम्हाला सांगितले इथं त्याचं उत्तर असतं, आहे की नाही, वरती किंवा खाली असतं की वरील तक्ता प्रदेशानुसार भूमी उपयोजन आणि राष्ट्रीय स्थूल उत्पन्न काय करतो? तो दर्शवतो. हे आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्या प्रदेशात शेतीखालील जमीन सर्वात जास्त आहे? आता हे कसं पाहावं लागेल तुम्हाला? शेतीखालील जमीन सर्वात जास्त आहे हे तुम्ही कसं सांगू शकाल? तर इतर शेतीखालील म्हणजे लागवडीखालील जमिनीची आकडेवारी पाहिजे. कोणत्या प्रदेशात शेतीखाली 11, इथं 52 मोठं दिसतंय, इथं 57, अशा पद्धतीनं तुम्हाला हे घेता येईल. लागवडीखालील जमीन आलं लक्षामध्ये आणि तुम्हाला त्याचं उत्तर यामध्ये आपल्याला देता येऊ शकतं. जमीन ही सर्वात जास्त आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. मला वाटतं इथं थोडंसं चुकलेलं आहे, ऊ त्याचं उत्तर असायला पाहिजे. इथं ई माझ्याकडून झालेलं आहे. ईची पाहूया आपण किती आहे. ऊ नाही का, ऊ 57 दिसतंय. लागवडीखालील क्षेत्र, वनाखालील, इतर भूमी, मला वाटतं पिकाखालील, हा पिकाखालील पाहूया आपण त्याचं किती दिसतंय. हा, तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी ऊ द्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 3 दिलाय, सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या प्रदेशाचे आहे?
सर्वाधिक राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या प्रदेशाचं आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल इथं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 3737.48 हे सर्वात जास्त उत्तर राष्ट्रीय स्थूल उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलाय तुमच्यासाठी। काय दिलाय की कोणत्या प्रदेशात वनाखालील जमीन जास्त आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचंय। तर मग इथं वनाखालील भूमीचं पाहिजे आकडेवारी आणि मग त्याचं जर पाहिलं तर इथं 57 आहे, इथं 66 आहे। हे 66 हे त्याचं उत्तर तुम्हाला आढळून येईल। प्रश्न क्रमांक 5 दिलाय कोणत्या प्रदेशात इतर भूमी या वर्गात असलेले भूमी उपयोजन सर्वाधिक आहे। इतर भूमी त्या प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किती। आता कोणत्या प्रदेशातील इतर भूमी या वर्गात भूमी उपयोजन आहे इथं पाहायचं आपण, आहे की नाही। हे पाहत असताना पाहूया आपण, इथं 32 दिलंय, इथं 95 दिसते अधिक, खाली 95 म्हणजे 95 हे त्याचं काय झालं उत्तर झालं ए हा आलं, त्याचं आलं लक्षामध्ये। आणि काय विचारलंय पुढं, त्या प्रदेशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती। 95च्या पुढे उत्पन्न दिले 1399.25 वरती डॉलर मध्ये दिलंय, म्हणजे आपल्याला डॉलर मध्ये हे घेता येईल, आलं लक्षामध्ये। प्रश्न शेवटचा दिलाय तुमचे निष्कर्ष आपल्या वाक्यात लिहा। तर याच्यामध्ये भिन्नता असू शकते, पहा थोडंफार तुमचं उत्तर वेगळं लिहाल तुम्ही, माझं थोडंसं वेगळं असेल, परंतु सार मात्र एक असेल की उत्तर आहे ओ या प्रदेशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असून त्याची लागवडी योग्य भूमीचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कसं आहे जास्त आहे, मात्र त्याची कायम पिकाखालील भूमी आणि भूमी ही कमी आहे, इतर भूमीची टक्केवारी अधिक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आता खाली दिले तुम्हाला प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रिया ह्या व्यवसायात आहे की नाही, आणि त्याचा प्रादेशिक विकासाशी कसा सहसंबंध लावता येईल, लावू शकतो आपण। पाहूया की इथं ते देण्यापूर्वी काय केले तुम्हाला, इथं चार्ट दिलेला आहे। काय चार्ट दिलाय की इथं प्रदेश दिलेत, त्याचा जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचे योगदान आहे की नाही, एकूण उत्पन्नामध्ये प्राथमिक श्रेणीचं उत्पन्नाची टक्केवारी दिली, क्षेत्राचं योगदान म्हणूया आपण। इथं द्वितीय क्षेत्राचं योगदान दिले जीडीपी मध्ये, क्षेत्राचं तृतीय क्षेत्राचं योगदान दिले, आणि शेवटी मानवी विकासाक निर्देशांक दिलेला आहे। जीडीपी मध्ये प्रत्येक क्षेत्राचे योगदान 18ची आकडेवारी आहे, अ मध्ये एवढी ह्या प्रत्येक व्यवसायाची दिलेली आहे। काय कराल मग, प्रश्न पहिला पाहूया, कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रियांचे योगदान सर्वात कमी आहे। सर्वात कमी कोणत्या क्रियात प्राथमिक योगदान कमी आहे, इथं एक त्याचं उत्तर दिसतंय आणि ते कोणता आहे, अ प्रदेश आपल्याला सांगता येईल। प्रश्न क्रमांक 2 आहे प्राथमिक आर्थिक क्रियांचे सर्वाधिक योगदान कोणत्या प्रदेशात आहे। प्राथमिक आर्थिक क्रियाचं सर्वाधिक योगदान कोणत्या प्रदेशात आहे, तर उत्तर देता येईल आपल्याला उ या प्रदेशामध्ये सर्वाधिक योगदान आहे। प्रश्न 3 आहे कोणत्या प्रदेशात तृतीय क्षेत्राचे योगदान अधिक आहे। तृतीय क्षेत्राचे योगदान अधिक आहे, मग तुम्हाला तृतीयकचा चार्ट पाहावा लागेल आणि इथं पाहावं लागेल, मला वाटतं 66 दिसतंय, पाहूया त्याचं उत्तर आपण केलेलं आहे, आ हे त्याचं उत्तर आहे आणि किती आहे 66 हे त्याचं आकडेवारी आहे। प्रश्न क्रमांक 4 की कोणत्या प्रदेशात मानवी विकास निर्देशांक सर्वाधिक आहे। कोणत्या प्रदेशात, अतिशय सोपं आहे, इथं मानवी विकास निर्देशांक पाहायचं 93 दिसतंय, पाहूया त्याचं उत्तर। मग काय करता येईल आपल्याला उत्तर सांगता येईल की होय अ या प्रदेशात मानवी विकास निर्देशांक कसा आहे जास्त आहे, हे आपण त्याचं उत्तर सांगू शकतो। शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 1 व 1 ते 4 मधील उत्तरांच्या आधारे निष्कर्ष काढू शकता का, हे सांगायचंय। तर होय म्हणायचं, काय निष्कर्ष काढाल,
प्राथमिक क्षेत्राचं योगदान ज्या प्रदेशात जास्त तेथे मानवी विकास निर्देशांक कमी आहे. पाहूया इथं 14 प्राथमिक क्षेत्रात इथं 14% आहे. त्याचा मानवी विकास निर्देशांक सर्वात कमी म्हणजे 65 हे वाक्य सांगू शकतो. तर तृतीय क्षेत्रात ज्या प्रदेशाचं योगदान जास्त त्या प्रदेशाचा मानवी विकास निर्देशांक जास्त दिसतो आहे. अर्थात तृतीयच नाही तर इथं तुम्ही पाहता 66 आणि 65 म्हणजे द्वितीय तृतीयक वरती अवलंबून आहे. म्हणून आपल्याला हे सांगता येईल आर्थिक क्रियेवरती मानवी विकास निर्देशांक अवलंबून असतो. प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये योगदान मानवी विकासांक निर्देशांक कमी, द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीच्या आर्थिक क्रियामध्ये योगदान जास्त, तर तिथं काय होईल त्याचा मानवी विकासांक निर्देशांक चांगला असतो. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला यामध्ये देता येईल आणि त्याचा सहसंबंध आपण पाहूया की ज्या प्रदेशात लोकसंख्या तृतीयक आर्थिक क्रियेत जास्त गुंतलेली तो प्रदेश विकसित. आता आपण मागच्या चार्टवरच्या आधारे हे सांगू शकतो. दुसरं सांगता येईल की ज्या प्रदेशातील लोकसंख्या प्राथमिक आर्थिक क्रियेत जास्त गुंतलेली तो प्रदेश कमी विकसित आहे की नाही. नंतर कोणत्या आर्थिक क्रियेत लोकसंख्या अधिक गुंतलेली त्यावरून त्या व्यवसायाचे राष्ट्रीय स्थूल उत्पन्नावरील योगदान दिसून येतं. आणि उदाहरण म्हणून सांगता येईल की प्राथमिक व्यावसायिकांचे राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात योगदान कमी तर तृतीयक व्यावसायिकांचे राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात योगदान हे जास्त असतं. आता प्रादेशिक असंतुलन हा एक मुद्दा दिलाय आपल्याला. प्रदेशाच्या विकासातील तफावत असमतोल म्हणजे प्रादेशिक असंतुलन होय. आता आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व प्राकृतिक कारणामुळे प्रादेशिक असंतुलन निर्माण होतं. यामुळे प्रदेशातील विषमता निर्माण होते. आता प्रादेशिक असंतुलन दूर करून समाज विकासाची संधी निर्माण करणं हे एक मोठं आव्हान असतं आणि ते देशाच्या दृष्टिकोनातून आव्हान स्वीकारावं लागतं. सर्व भागामध्ये सारख्याच पद्धतीचा विकास व्हावा ही शासनाची प्रशासनाची भूमिका असते. आता पहा, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे पाहायची. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही राज्य, काही शहरं, काही प्रदेश अतिशय सुखसंपन्न आहे आणि काही भागामध्ये मात्र अगदी खाण्या इतवत सुद्धा त्यांना इन्कम उपलब्ध होत नाही. तर का आहे हे विचारले तर आपण सांगू शकतो भारतात प्रादेशिक असमतोल सहज जाणवतो आणि विकासात तफावत काय होतं पाहावयास मिळते. यामध्ये मग कारण सांगता येतील 2 प्रकारची कारणं. भौगोलिक कारण किंवा घटक सांगा, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे सांगा हे लिहिता येतील, किंवा भारताच्या प्रादेशिक विषमतेवरती परिणाम करणारे घटक सांगा तर हे घटक आणि त्याचं विश्लेषण लिहावं लागेल. स्थान कुठं आहे त्या प्रदेशाचं स्थान त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं है की नाही. एखाद्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला गाव असेल तर त्याला आपोआप थोडी विकासाची संधी मिळते. कुठंतरी एखाद्या डोंगर कुशीमध्ये गाव असेल तर त्याला विकासाला मर्यादा येतात. त्यानंतर भू उठाव आपणाला सांगता येईल, समुद्र सपाटीपासूनची उंची, त्यानंतर तिथं संसाधनं साधन संपत्तीची कशी उपलब्धता आहे त्याचाही विकासावरती परिणाम होतो. त्यानंतर त्या प्रदेशाची सुगमता, जाणे येण्याला किती सुलभ आहे, हवामान कसं आहे, त्या ठिकाणी वनसंपदा कशी आहे, या सर्व गोष्टींचा प्रादेशिक विकासावरती परिणाम होतो आणि भारतामध्ये तो झालेला आहे. त्यामुळे प्रादेशिक विषमतेला भौगोलिक घटक कारणीभूत आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरे घटक फक्त प्राकृतिकच असतात असं नाही, भौगोलिकच असतात असं नाही, तर मानवी घटक किंवा कारण असतात. कुशल कामगार हे सुद्धा असतंय, तंत्रज्ञान आहे, वाहतूक,
बाजारपेठ, सानिध्य, संदेशवहन, है की नाही, सोयी, मग तिथं कुशल कामगार किती आहे, तंत्रज्ञानाचा वापर, वाहतुकीच्या सुविधा आहेत का, बाजारपेठ सानिध्य आहे का, तर विकास होईल. नसेल तर होणार नाही. संदेशवहनाच्या सोयी आहेत का, मोबाईलला रेंज आहे की नाही, आहे की नाही, हे सांगावं लागेल. बँक आहे, विमा आहे की नाही याचा विचार करावा लागतो. शासकीय धोरण कसं आहे त्या प्रदेशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये याचाही आपल्याला पाहावं लागतं. पायाभूत सुविधा तिथं कशा निर्माण करून दिलेल्या आहेत त्यावरती सुद्धा प्रादेशिक असमतोल अवलंबून असतो हे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा भाग पाहूया आपण की भौगोलिक घटक व मानवी घटक यांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. भारताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले जे दुर्गम भूभाग आहेत अशा ईशान्येकडील राज्य असतील त्या राज्यामध्ये अधिक खनिज संपदा आहे, परंतु ज्या भागामध्ये अनधिक खनिज संपदा नाही तो प्रदेश तुम्हाला मागासलेला दिसून येतो. हे आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल. त्यानंतर प्रदेशाचं स्थान जर दुर्गम असेल, त्यानंतर तिथं वाहतूक, दळणवळण ज्या सुविधा असतात या सुविधांची कमतरता असेल तर निश्चितपणे ते घटकांचा प्रभाव पडतो आणि प्रादेशिक विकासावरती परिणाम होताना आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून याही बाबी आपल्याला विचाराधीन घ्याव्या लागतात. त्याचा सहसंबंध इथं आपण पाहावा लागतो. पुढे पाहूया. ज्या प्रदेशामध्ये काय आहे, बंदरे आहेत, है की नाही, बंदर आहे एखादं. बंदर म्हणजे काय, माकड नव्हे, नैसर्गिक बंदर, ये जा जहाज करतात ते नाही. तुम्ही म्हणणार आमच्या गावात फार बंदर आहेत, है की नाही. विमानतळ आहेत, अशा प्रदेशाला त्यांच्या सुगम स्थानाचा फायदा मिळतो. ईशान्य भारत, अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे ना तिकडचा, हिमाचल प्रदेश, या प्रदेशात मानवी घटकांची कमतरता काय होतं दिसून येते आणि त्याचाही परिणाम होतो. उदाहरणार्थ कुशल मनुष्यबळ असेल, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ, सानिध्य, बँक अशा सेवांचा अभाव, त्यामुळं कमी विकास झालेला आहे हे आपल्याला सांगता येईल. ज्या प्रदेशात पायाभूत सोयी सुविधांचा विकास, तेथे खाजगी क्षेत्रे गुंतवणूक करण्यास काय असतात, उत्सुक असतात. शासकीय धोरणाचाही काय होतो, प्रभाव त्या ठिकाणी पडतो आणि म्हणून आपल्याला प्रादेशिक समतोलाच्या असमतोलाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला सांगता येईल. आता पहा, पुढचा मुद्दा आहे तुम्हाला प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे. शासनाला वाटलं की बाबा या भागामध्ये काय आहे, प्रादेशिक असमतोल आहे, तिथल्या भागात सुद्धा विकास झाला पाहिजे, तर शासनाचं काय धोरण आहे हे आपल्याला पाहावं लागेल. तर सर्वप्रथम प्रादेशिक असमतोल दूर करणं गरजेचं असतं, कारण सर्वांगीण विकासाचा विचार जेव्हा पुढे येतो तेव्हा शासनास विकासातील समतोल साधणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि संपूर्ण देशाचा विकास साधण्यास प्रादेशिक असमतोल दूर होणं आवश्यक असतं. तुम्हाला सगळ्या भागाचा विकास करायचा आहे, मग कुठलाच भाग अविकसित राहू नये यासाठी त्याचा असमतोल दूर करणं आवश्यक असतं. आता भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी काय केलं जातं, कालबद्ध कार्यक्रम हा राबविला जातो. त्याच्यासाठी प्रयत्न केले. एक दिवसात काही विकास होत नाही किंवा प्रादेशिक असमतोल दूर होत नाही. तुम्हाला दीर्घकाळ उपाययोजना काहीतरी योजाव्या लागतात. म्हणजे तुम्हाला मराठवाड्यातील भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिशय दुष्काळी परिस्थिती आहे, मग काही पाऊस पाडणं हा एकमेव कृत्रिम पाऊस पाडणं हा पर्याय नाही. मग त्याला कालबद्ध कार्यक्रम राबवला पाहिजे, तरच काय होईल, विकास होईल. प्रारंभी काय करायचं, अविकसित प्रदेश शोधला पाहिजे. त्याच्यासाठी अविकसित राहण्यामागची कारणं शोधली पाहिजेत. त्यासाठी प्रदेशानुसार निकष वेगळे असतील, आहे की नाही.
ईशान्येकडील राज्य काही अविकसित राहण्याची कारणं वेगळी असतील, मराठवाड्यातील काही भाग अविकसित राहण्याची कारणं वेगळे असू शकतील. निकष भिन्न लावले जातात. काही ठिकाणी सामाजिक निकष, आर्थिक, प्राकृतिक घटक सुद्धा आहेत. या निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यास निधीची तरतूद करण्यात येते आणि मग काय करायचं, निधी ती अनुदानाच्या स्वरूपात दिलं पाहिजे. म्हणजे निधी दिला की परत तो मागायचा नाही, त्यांनाच द्यायचा. असं असमतोल करण्यास अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं आणि त्या निधीचं वितरण करणं हे महत्वाचं असतं. आता उदाहरणार्थ काय करायचं, तिथं जर रस्ते नसतील तर रस्त्यांची उपलब्धता करायची, शाळा कॉलेजेसची स्थापना करणं, शिक्षणाची सुविधा करणं, पाण्याची जर सुविधा नसेल तर काही कृषी सिंचन योजना एखाद्या धरणामार्फत करता येतील का, नवीन उद्योगाला तिथं प्रोत्साहन देणं, त्यानंतर गृह असेल, वैद्यकीय असेल, आरोग्यविषयक असेल इत्यादी विकासासाठी काय करायचं, आर्थिक मदत द्यायची, अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठी तरतूद करायची आणि प्रादेशिक विकासाला असमतोल दूर करायला मदत करायची आपल्याला करावं लागेल. आता उदाहरणार्थ पहा तुम्ही, आदिवासी प्राबल्य क्षेत्र असतं, जिथं आदिवासींची संख्या जास्त आहेत असे तालुके शासनाने निश्चित केलेले आहेत. मग त्या लोकांना काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनाच्या असतात, त्या योजना द्यायच्या, त्यांना मदत करायची. त्यानंतर पर्वतीय क्षेत्र असू शकेल, ओसाड क्षेत्र असेल, पर्वतीय डोंगरी भागातील लोकांना सुद्धा काही नोकरी व्यवसायामध्ये सवलती आरक्षण त्या ठिकाणी आहे. दुष्काळग्रस्त जर पडला तर शासन सतत दुष्काळ पडल्यानंतर अगदी कर्जमाफीच्या योजना असेल, 0% व्याजानं कर्ज देणं असेल, हे केलं जातं आणि त्याच्यासाठी अनुदान निधी देताना विशेष काळजी घेतली जाते. त्याचा फायदा हा कसा होईल या गोष्टींचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. तर अशा पद्धतीनं प्रादेशिक असमतोल दूर करण्याचं धोरण जे आहे ते धोरण आपल्याला पाहावं लागतं. आता उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण धोरण राबवून प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. सगळे उद्योग जर नाशिक, पुणे, मुंबई याच भागात जर स्थापन झाले तर बाकीचा भाग तसाच अविकसित राहील. मग शासन म्हणतं इथं उद्योग स्थापन तुम्हाला आता नव्यानं परवानगी नाही, तुम्ही मराठवाड्यातल्या एखाद्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये जा, तुम्हाला तिथं आम्ही काय करतो, ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा देतो. एवढंच नाही तर एखादी मोटरसायकल तयार करण्याचा कारखाना जर पुण्यात असेल तर त्याला समजा शासन 1000 रुपये टॅक्स घेतं. तोच मालकानं जर काय केला, ते मोटरसायकल निर्मितीचा कारखाना बीड सारख्या जिल्ह्यामध्ये जर काढला तर शासन त्याच्यावरती टॅक्स सवलत 500 रुपये टॅक्स ठेवतं. मुंबईमध्ये जर वीज वापरावरती जर 25 रुपये युनिट असेल तर बीड सारख्या शहरामध्ये जर तुम्ही काढलं तर तुम्हाला आम्ही 10 रुपये युनिट वीज देऊ, पाणी त्या पद्धतीने देऊ. असं काही योजना शासन करतं आणि उद्योगाच्या विकेंद्रीकरणाचा प्रयत्न केला जातो. आता पहा, यामध्ये तुम्हाला शेवटचं पहा बरे जमते का हे एक दिलेलं आहे. काय दिलंय पहा बरं निरीक्षण करून. काय म्हणतायत ते, निरीक्षण करा. प्रत्येक घटकाबद्दल 2 वाक्य लिहा, सगळ्याबरोबर 2 वाक्य लिहायची आणि प्रादेशिक असंतुलन कमी करण्यास ते कसे मदत करतील ते लिहा. आवश्यकता असल्यास यादीमध्ये आणखीन काही उदाहरणांचा समावेश करा. मला वाटतं प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची ही जी काही धोरण आहेत, मग आता सांगितलं मी काय, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तुम्हाला करता येईल. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला तर त्यामुळे लोकांचं आरोग्य सुधारेल. त्याला विशेषतः आज आपण पाहतो की काही डोंगरदऱ्याचा भाग आहे, वाड्या वस्त्यांचा भाग आहे, ग्रामीण भाग आहे. महिलांना उन्हाळ्यात पाणी भरणं, त्याच्यासाठी कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणं हे आपण पेपरला, टीव्हीला ऐकतो, पाहतो. यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरा घटक दिलाय शिक्षण. शिक्षणाच्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत, साक्षर झाले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला रोजगाराभिमुख शिक्षणाची उपलब्धता करून दिली पाहिजे. शिक्षणावरती नोकरी नाही लागली तर त्याला
त्या रोजगाराभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून 2 पैसे मिळतील आणि त्याचा उदरनिर्वाह होऊ शकेल। तर अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी दिली पाहिजे। न्याय आणि कायदा व्यवस्था जो आहे यासाठी सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रत्येक घटकाला, प्रत्येक गावातील, प्रत्येक भारतातील नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे। तिथं कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। कुठल्याही प्रकारची प्रांतामध्ये, भाषेमध्ये किंवा धार्मिक तेढ नसली पाहिजे आणि जर एक समान वागणुकीचा आग्रह धरला पाहिजे। शोषण होणार नाही, कुणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। वैद्यकीय व आरोग्य सेवांची सुविधा की आपण पाहतो वैद्यकीय सेवा सुविधांची कमतरता ही भारतातील प्रादेशिक असमतोलाचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि म्हणून सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, सर्वांना आरोग्याचा लाभ मिळाला पाहिजे। यासाठी तुम्ही ग्रामीण, शहरी, विकसित, अविकसित असा कुठलाही भेदभाव न करता चांगल्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत, आरोग्य सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत हे सांगता येईल। त्यानंतर 12माही रस्ते आपण पाहतो की दळणवळणाशिवाय त्या प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही, म्हणून रस्ते चांगले पाहिजेत। परंतु आपण पाहतो की अनेक भारतातील अशी गावं आहेत की तिथं अजून चांगला रस्ता नाहीत। काही रस्ते हंगामी स्वरूपाचे आहेत, ते 12माही नाहीत। आता हंगामी स्वरूपाचे म्हणजे कसे की 2 महिने रस्ता आहे आणि 4 महिने सुट्टीवर गेला असं नाही होत, असा अर्थ होतो का त्याचा? नाही। तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तो रस्ता बंद असतो। काही भागामध्ये बर्फाच्छादित भाग असेल तिथं बर्फाळ भाग, बर्फ कोसळला की तो भाग रस्ता बंद होतो, तसे रस्ते नकोत। 12माही रस्ते उपलब्ध झाले पाहिजेत। तर प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होईल। त्यानंतर सर्वांसाठी वीज पुरवठा, वीज ऊर्जा साधनं याची उपलब्धता झाली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। कारण ग्रामीण भागामध्ये शेतीसारखा व्यवसाय आहे किंवा काही छोटे मोठे उद्योग असतात, कुटीर उद्योग असतात, याच्यासाठी काय लागतं? अगदी विजेची आवश्यकता असते आणि ती वीज पुरवणं गरजेचं असतं। बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये दुष्काळ असतो, भरपूर लाईट असते आणि ज्यावेळेस पाणी असतं भरपूर, शेताला पाणी द्यायचं त्यावेळेस पुरेशी वीज नसते। पाणी असून शेताला देता येत नाही तर पुरेशा प्रमाणावरती वीज देणं गरजेचं आहे। आता हे झालं सार्वजनिक वस्तूंच्या सेवांची यादी। आता पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद, त्यामध्ये धोरण, पुनर्विचार आणि त्यानुसार सुधारणा केली पाहिजे। शासनाने ठरवलं पाहिजे की या प्रदेशातील प्रादेशिक असमतोल दूर करायचा, तिथलं नवीन धोरण त्या ठिकाणी विकसित करायचं आणि शासनाची इच्छाशक्ती, लोकांची इच्छाशक्ती या धोरणाचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे। आपण विकसित भागालाच विकसित करायचं आणि अविकसित भाग तसाच अविकसित ठेवायचा, या धोरणाचा पुनर्विचार करणं गरजेचं असतं। आता विशेष निधी, मग तुम्हाला मी वरती सांगितलं होतं की एखादा भाग जर मागासलेला असेल तर त्या भागाला पॅकेज आपण म्हणतोय दिलं पाहिजे, विशेष निधी दिला पाहिजे। तो निधी कर्जाच्या स्वरूपात नव्हे तर अनुदानाच्या स्वरूपात दिला पाहिजे आणि त्यासाठी शासन पातळीवरती निधीचा वाटप करत असताना या भागाला विशेष निधी जुक्त माप देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर कौशल्य विकास, मी आता सांगितलं की शेवटी लोकांचा आर्थिक विकास केव्हा होईल तर ज्या वेळेस लोक काय करतील, त्याला काहीतरी रोज इच्छाशक्तीला रोज म्हणजे काहीतरी काम करून काय होऊ शकेल, 2 पैसे मिळू शकतील असं त्याचं कौशल्य त्यामध्ये विकसित झालं पाहिजे। मग तो कुशल कामगार बनला पाहिजे आणि यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हा राबवणं गरजेचं आहे। मग अगदी एखाद्या आदिवासी भागात काही तिकडं एखादा विशिष्ट प्रकारच्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू आपण पाहतो की बचत गटाच्या मार्फत असतील, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे। आपण पाहतो की महाराष्ट्रात बचत गटांचे मेळावे भरतात, तिथं कौशल्य आहे, कोण काय वस्तू करेल त्याला मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे। त्यानंतर शासन सांगता येईल आपल्याला की विकासाच्या सर्व धोरणांची जेव्हा आपण अंमलबजावणी करतो त्यावेळेस शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते। दूरदृष्टी असणं गरजेचं आहे आणि म्हणून पायाभूत
सुविधांच्या बाबतीमध्ये या तरतुदी आवश्यक आहेत. त्यानंतर पायाभूत प्रकल्पांना समर्थन करणं, की बऱ्याचशा वेळेला काय होतं की पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा ठेवून चालणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व रस्ते दिले पाहिजेत, चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्या पाहिजेत, लोकांना वीज दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे आणि तरच काय होईल त्या प्रदेशाचा विकास हा होऊ शकेल. आपण पाहूया की पायाभूत प्रकल्पांना समर्थन करणं गरजेचं आहे आणि नुसतं समर्थन न करता तर त्यासाठी भरती तरतुदीची आवश्यकता आहे. मला वाटतं हा भाग तुम्हाला अजून भरपूर चर्चा करता येऊ शकते. मला वर्गात जर शिकवायला हा भाग दिला तर मला 1 तास काय 2 तास आपण चर्चा करू शकतो, बोलू शकतो, परंतु व्हिडिओला थोडीशी मर्यादा त्या ठिकाणी येते. त्यामुळं आपण इथेच थांबूया. 7वं प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येईल. तुर्तास धन्यवाद. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.